हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कशा आहेत? बरे आहे ना? इंग्लिशचं चालू केलं तुम्ही? V1 V2 V3 फॉर वर्ब, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल एवढं जरी केलं तरी 5-5 सेंटेन्सेस इंग्लिश. आता मॅथचं तुम्हाला येतो थोडक्यात. कसे मल्टिप्लिकेशन, बेरीज, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन अँड सबस्ट्रॅक्शन. इफ क्वेश्चन इफ x is equal to -2 and y is equal to 0.3, multiply x y and दूसरा है add x plus y. How you can? X is equal to solution. X is equal to given -2 and y is equal to 0.3. Then first you have to multiply. बरोबर की नाही? X multiplied by y बरोबर is equal to x किती आहे? -2 multiplied 0.3 is equal to, आता इथं डेसिमल नाही आहे, इथं मायनस आहे, इथं डेसिमल पॉइंट आहे बरोबर. मग मल्टिप्लिकेशन काय आहे? इथं 2 3 6 येणार, परंतु 1 आहे, इथं काही नाही म्हणून 0.6. परंतु काय आलंय इथे? काय येणार? -6. 2 3 6 0.3. तर काय येईल उत्तर? -0.6. आता ॲडिशन कशी? दुसरं -2 प्लस 0.3 मीन्स x plus y. आता x plus y इथे तुम्हाला इथं -2.0 येईल आहे का नाही? इथं 0.3 म्हणून आणि इथं 0.3 असं इकडे करून घ्यायचं. आता हे मायनस करायचे, याचे 10 धरायचे. काय किती धरायचे? 10. 10 मधून 3 गेले, 7 राहिले. किती राहिले? 7 राहिले. कॅरीज 1 पॉइंट इथं दिला. 10 - 3 = 7 बरोबर. आणि कॅरीज 1. आता हा प्लस आला का नाही? -2 आणि +1 किती आला? -1. किती आला? -1. म्हणजे तिथं किती आले? -x plus y = -1.7. आता चिन्ह मायनस आलं बरोबर की नाही? मग आता या ठिकाणी हे +3 आहे, म्हणजेच हे +3 याच्यात मिळवले तर आपल्याला किती येतील? -2.0 बरोबर की नाही? आता दुसरं घेऊ. x is equal to 1.1, y is equal to 3.5. ऍड करायचं. x plus y is equal to 1.1 plus 3.5. मग आता इकडे काय करायचं? 3.5 plus 1.1 5 आणि 1 6 इथं पॉइंट 3 आणि 4 4.6 किती आले? 4.6. म्हणजे उत्तर किती आलं? 4.6. कळलं? अशा प्रकारे मायनस जरी करायचं असेल तरी मायनस येतात, प्लस करायचं असेल तर प्लस येतात. कळलं सर्वांना? ओके, बाय, थँक्यू.
एन्जॉय लाईफ.